नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला अक्षरशः मंजूचा तो अवतार बघून अंगाला काटाच येतोय. तर मंडळी, मालिकेत आपण खूप मोठा ट्विस्ट आता पाहतोय. खरोखरच हा ट्विस्ट म्हणजे मंजूच्या आता जीवावर बेतणारा आहे. मित्रांनो, आपण बघितलंय की त्या कारखान्यामध्ये मंजूला मसाल्यांच्या कारखान्यामध्ये आर्यनने जसं बोलावून घेतलं आणि आर्यन मात्र तिकडून लपून छपून तिला बघत असतो आणि जेव्हा तो तिच्या समोर येतो तो तिला भयंकर असा त्रास देतो. इकडे मात्र मंजूच्या डोळ्यात प्रेक्षकांनो चक्क त्याने खूप सारा मसाला मात्र आता मिरचीचं पूडच टाकलेलं असतं. मंजू खूप मोठ्याने ओरडत असते. तिला आता खूप त्रास होत असतो आणि इकडे मात्र सत्या मंजूला सगळीकडे शोधत असतो. तिला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो, पण मंजूचा कॉल काही लागत नाहीये, कारण आर्यनने आता तिचा फोन सुद्धा स्वतःच्या जवळ काढून घेतलेला असतो. इकडे मात्र कसा बसा आर्यन आता मंजूला त्रास देऊन लपून तर बसतो. तेवढ्यात प्रेक्षकांनो आता जबरदस्त एंट्री होते, ती म्हणजे सत्याची. सत्य आल्याच्या नंतर मंजूचा तो त्रास त्याला अजिबात बघवत नाहीये, अजिबात त्याला ते सहन होत नाहीये. तो म्हणतो इथेच कुठेतरी आर्यन आहे, त्याला शोधून काढ सत्या, माझा त्रास राहू दे. एवढ्यातही मंजू मात्र बिचारी सत्याला त्याची खबर देत असते. सत्य मात्र आर्यनच्या आता मागे लागलाय, काही करून त्याला पकडण्याचा तो प्रयत्न करतोय. आणि आता मात्र मित्रांनो, आर्यनने आता चांगलाच सापळा रचलाय. त्या सापळ्यामध्ये सत्या पूर्णपणे फसणार आहे. सत्यावरती देखील भयंकर असा हमला आता होणार आहे. तर मंडळी, आता मात्र आर्यन सत्या मंजूच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर मित्रांनो, आजचा भाग इतका इंटरेस्टिंग दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आपण पाहतोय आर्यनने चक्क आता मंजूच्या मोबाईलवरती एक लोकेशन पाठवलेलं असतं आणि तिला भेटायला बोलावलेलं असतं. आता आपण पाहतोय मंजू खाली येते, तेव्हा मात्र आता प्रेक्षकांनो लगेच मंजू तिची बुलेट घेऊन निघालेली असते. तेव्हा सत्या विचारतो, वाघमारे कुठे चाललाय? आता सत्यासुद्धा निघालाय. तेव्हा मात्र ती म्हणते, अरे काही नाही, मला आता तिकडे जायचे, खूप दिवस झाले ना, मला तिकडे जायचं होतं. तो म्हणतो, खरंच कुठे निघालात तुम्ही, सांगा ना. सत्या म्हणतो, चला वाघमारे, मी तुम्हाला सोडतो. आणि त्यानंतर मंजू मात्र म्हणते, सत्या काळजी करू नको, मी जाईल, तू माझी काळजी करू नको आणि माझ्यासोबत येऊ सुद्धा नको. सत्या तिला जायची परमिशन देतो आणि तेवढ्यात मंजू मात्र बुलेट काढते आणि बुलेटवर निघते. सत्या त्याच्या गाडीवरती निघतो आणि इकडे दोघे जातात. प्रेक्षकांनो, सपना मात्र आता काळी करते. सपना सगळं बघते की सत्या मंजू वेगवेगळ्या गाडीवर कुठेतरी गेले आणि वेगवेगळ्या जागेवर गेले. ती लगेच आता मम्मी साहेबांकडे पळत येते आणि म्हणायला लागते की मम्मी साहेब, अहो आज सत्या एकीकडे गेलाय, मंजू एकीकडे गेली आहे, काय चाललंय या दोघांचं काही कळत नाहीये. मम्मी साहेब म्हणतात, सपने काय झालं ग, काहीतरी अर्धवट खबर घेऊन येत असतीस, नुसतं आता तुझा गोंधळ असतो, माझं डोकं खाऊ नको बरं, काय चाललंय तुझं? आता मात्र ती म्हणते, मम्मी साहेब अहो आता खरंच सांगते मी तुम्हाला, काय झालं माहिती आहे का? मम्मी साहेब बोलते, काय झालं, बोल ना पटपट. तेव्हा ती बोलते, हे बघा झालं असं की आता सत्या एकीकडे गेलाय, मंजू बुलेटवर दुसरीकडे गेली, सत्या भाऊजी आणि मंजू ही नेबळट ना वेगळे गेले. म्हणजे आता वेगवेगळ्या गाडीवर कुठे गेले असतील ते दोघं? तर आता इकडे मम्मी मात्र म्हणतात, जाऊ दे ना, मरू दे, त्यांची वेगवेगळे कामाला गेली असतील, ते आपल्याला काय करायचे. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो, दोघांमध्ये आता काहीतरी झालं असेल, काहीतरी प्लॅन असेल त्यांचा, म्हणून गेली असतील, जाऊ दे ना, तू कशाला आता टेन्शन घेतेस, असं मम्मी साहेब मात्र आता सपनाला चांगलं झापत असतात. सपनी मात्र म्हणते, नाही मम्मी, तुम्हाला माहीत नाही आहे, नक्कीच या दोघांचा काहीतरी डाव आहे, मला तर असंच वाटलं. आता मात्र मम्मी पटकन एका माणसाला फोन करते आणि त्या निबळटवर आणि सत्यावर लक्ष ठेवा, ते दोघं गाडीवर गेलेत आणि कुठे गेलेत काय नाही, त्यांची सगळी खबर मात्र मला ताबडतोब पाहिजे. मम्मी साहेबांचा माणूस मात्र आता कामाला लागतो. इकडे मात्र प्रेक्षकांनो, आर्यनने जी लोकेशन सत्याला पाठवलेलं असतं, सत्या तिकडे निघालेला असतो, सत्या तिकडे पोचलेला असतो आणि दुसरीकडे मात्र आता आर्यन तिथे नाही आहे. सत्या त्याची शोधाशोध करतोय आणि मंजू सुद्धा आता एका ठिकाणी जाते. त्या ठिकाणी मंजू आता जेव्हा पोहोचली तेव्हा मात्र आर्यनला ती आवाज देते. ज्या लोकेशनवरती तिला बोलवलेलं असतं, आर्यन तिकडे असतो लपून बसलेला. आता मंजू त्या गोडाऊनमध्ये जाते आणि मम्मी साहेबांचा प्रेक्षकांनो पुन्हा एकदा फोन येतोय. तो म्हणजे त्या माणसाला. तो माणूस आता सगळे डिटेल देतो की हो तुमचं बरोबर आहे, सत्या आणि मंजिरी मॅडम दोघंही वेगवेगळ्या दिशेला गेलेत. आणि इकडे मात्र सत्या ज्या गोडाऊनला गेलाय तिकडे तो
आर्यनला शोधतो, पण आर्यन तिकडे अजिबात नसतो. आर्यन नसतो ना कोणी माणूसही नसतो. सत्य आर्यनला कॉल करायचा प्रयत्न करतो, पण आर्यनचा फोन त्याने बंद करून ठेवलेला असतो. आणि दुसरीकडे प्रेक्षकांनो, मंजू आता तिकडे त्या गोडाऊनमध्ये जेव्हा घुसते आणि ती जोरात आवाज देते, काय आर्यन कुठे लपून बसलास? अरे माझ्याकडे गन वगैरे नाही आहे, मी सध्या सस्पेंड आहे ना, मग माझ्याकडे काहीच नाही आहे. आणि तिथला हातात हातोडा मात्र मंजू पटकन उचलून घेते आणि म्हणते, कुठे लपलास आर्यन, निघ बाहेर आता पटकन. तेव्हा मात्र आता आर्यन समोर येतो आणि म्हणतो, मंजिरी, अगं मंजिरी आलीस मला भेटायला? किती घाईघाईने आलीस ग तू, ओळखलंस की नाही मला? मी तुझाच आर्यन. अगं आता मी जुनाच आर्यन आहे, फक्त माझा लुक चेंज झाला आहे. तेव्हा तुला भारी वाटतंय की नाही? तेव्हा आता मात्र मी तुला भेटायला आले. असं म्हणत प्रेक्षकांनो मंजू म्हणते, हे बघ आर्यन, मी तुला आता सांगते, जास्त नाटक करू नको, मी अजिबात तुला सोडणार नाही आहे. बरं झालं तू माझ्या समोर आला, आता मात्र तुला अशी तुडवणार आहे ना मी आज. असं ती म्हणत चक्क त्याला मारायला धावत असते. तेवढ्यात तिकडून आर्यन म्हणतो, थांब मंजिरी, मला खूप दिवसांपासून ना तुझी आता चांगली खातिरदारी करायची होती. खूप दिवसांपासून तुला बघायचं होतं आणि आज ती इच्छा पूर्ण झाली. आज तुला मन भरून बघायला भेटलं बघ. मंजू, तुला आता स्वागत करतो मी तुझं दणक्यात. तुझं स्वागत तुला आवडेल ना? आणि मी तुझं स्वागत करतोय आता, तू बघ वर. असं म्हटल्यावर प्रेक्षकांनो तिकडे ते जे काही गोडाऊन असतं ते गोडाऊन असतं आता मिरची पावडरच्या मसाल्याचं. आता तिकडून मिरची पावडरची प्रेक्षकांनो त्याने मोठी पिशवी नेमकी मंजू जिथे आहे तिथेच वरती बांधलेली असते आणि मंजू एक्झॅक्टली त्या पिशवीच्या खालीच असते. आता मात्र तुझं छान स्वागत करतो असं म्हटल्या क्षणी आर्यने ती दोरी अशी काही ओढली आणि सगळीच मिरची पावडर, तो काही काढण केलेला मसाला सगळा मंजूच्या तोंडावर येऊन पडतो. मंजूच्या डोळ्यात, नाकात, तोंडात सगळीकडे लाल भडकते मिरचीचं पावडर आता जात असतं. मंजू खूप जोरात किंचाळते, खूप जोरात, आई ग बाप रे, मला वाचवा, कोणीतरी वाचवा, जोरात ओरडत असते. प्रेक्षकांनो मंजू आता आगीने विव्हळत असते. आर्यन मात्र जोरात हसायला लागतो. तो म्हणतो की कळलं का तुला, मला कसा त्या दिवशी त्रास होत होता? 1000 लोकांच्या पुढे मला फोडून काढलंस ना, असाच त्रास मला आता झाला होता. तुला सत्याला एकत्र बघितल्यावर सुद्धा अशीच आग माझी झाली होती. मला सुद्धा खूप राग येत होता. सत्याला तुला एकत्र बघितलं ना, सेम टू सेम अशी आग माझी होते. कळलं का तुला मंजिरी? आता मात्र मंजू इतकी ओरडत असते प्रेक्षकांनो, जबरदस्त पद्धतीने किंचाळत असते. तेवढ्यातच आता सत्याला मंजूचा आवाज येतो. सत्या तिकडे पोहोचलेला असतो आणि जेव्हा सत्या तिकडे येतो तेव्हा आता मंजू कुठे गेली म्हणून शोधाशोध करतो आणि नेमकी वाघमारे जोरात आवाज देतो. आणि तिकडे मात्र आता त्याला जेव्हा मंजू दिसते सत्याला मात्र खूप वाईट वाटतं. आता मात्र सत्या मंजूला वाचवायला जाणार तेवढ्यातच आर्यन सत्यावर सुद्धा हमला करतो. होय प्रेक्षकांनो, एवढ्या गडबडीत सुद्धा आता मंजू म्हणते, सत्या तू माझी काळजी करू नको, तू जाऊन त्या आर्यनला आधी पकड आणि त्याला तुझ्या ताब्यात घे, तुझ्या कस्टडीमध्ये घे. आणि इकडे मात्र आपण पाहतोय आता आजचा भाग तर संपलाय. उद्याच्या भागात नेमका काय आता गोंधळ होणार आहे, सत्या आणि मंजू मिळून आर्यनची कशी वाट लावणार आहेत प्रेक्षकांनो, हे सगळं पाहणं खूपच रंजकदार ठरणार आहे. म्हणूनच मालिकेचे इन्स्पेक्टर मंजूचे सगळे अपडेट एपिसोड रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.